श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मित्रांनो, यंदा 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक तथा प्रबोधिनी एकादशी आहे. या सुमुहूर्तावर सुरू केलेली ही उपासना तुम्हाला चांगले फळ देईल. 2 नोव्हेंबर रोजी चातुर्मास संपून भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेचा त्याग करणार आहेत. त्यांची विश्रांती पूर्ण होताच त्यांच्या शाळीग्राम रूपाशी तुलसी विवाह लावून दिला जाईल आणि मंगल कार्याला सुरुवात होईल. याबरोबरच आयुष्यात अडलेली कामं, हुकलेले यश, संधी मिळण्यासाठी, आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी देवयोगिनी एकादशीपासून पुढील विष्णू उपासना सलग 21 दिवस करा. ती उपासना कोणती आणि कशी करावी ते जाणून घेऊ. ही उपासना आहे मित्रांनो स्तोत्रपठण करण्याची. व्यंकट स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच त्याचा अनुभव येतो असे म्हणतात. मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देवदर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकट स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. त्यासाठीच या स्तोत्राची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे. एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. दुसरं, हे स्तोत्र 21 दिवस कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो. रोज अर्धरात्री 12 वाजता शुचिर्भूत होऊन महिन्याला सुरुवात करावी आणि संपवावे आपल्या गतीने. हरकत नाही, पण सुरू मात्र ठीक 12 वाजता रात्री करावी. या 21 दिवसात या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात. जसे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावर अन्याय, मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करावे. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावी. 5. इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. तसं पाहता रात्रीची शांतताच असते, एकाग्रताही वाढते. 21 दिवस पूर्ण झाल्यावर जी काही आपली इच्छित मनोकामना असेल ती पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात, असा अनेकांचा अनुभव आहे. व्यंकट स्तोत्र पुढीलप्रमाणे. व्यंकटेशो वासुदेवाः प्रद्युम्नो मितविक्रम संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनामो वेंकटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण केशवो गरुडध्वजा वराहो वामनश्च नारायण अधोक्षज. श्रीधर पुंडरीकाक्ष सर्वदेवस्तुतो हरी श्री नरसिंहो महासिंह सूत्राकारा पुरातना रमानाथो महाभरता मधुर पुरुषोत्तम चोलपुत्रप्रिये शांतो ब्रह्मादिना वरप्रद श्रीनिधी सर्वभूतांना भयकृद भयनाशन श्रीरामो रामद्रच्च भवबंधैकमोचकः भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रीपतिये अच्युतानंद गोविंद विष्णुवैकंठनायक सर्वदैवैक शरणं सर्वदैवक दैवतं समस्तदेवकवचं सर्वदेव शिखामणी इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमित तेजसः त्रिकाले पट्टे नित्यं पापं तस्य न विद्यते अराजद्वारे पटेदघोरे संग्रामे रिपुसंकटे भूतसर्पपिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान्न निर्धनो धनवान् भवेत् रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्यते बन्धनात् यद
यदिष्टतं लोके तततत् प्राप्नोत्यं संशयम्। ऐश्वर्य राजसन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदं विष्णुलोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वर्यप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायावी परमानन्द त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करणीतीरे रमया सह मोदते कल्याणधूत गात्राय कमितार्थप्रदायिने श्रीमद् वैकुण्ठनाथाय श्रीनिवासाय ते नमः। श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीवैकुण्ठस्तोत्रं समाप्तम्। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।